सर्वांना नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय मल्हार, जय लहुजी. मित्रांनो, कोल्हापूर महापालिकेच्या होऊ निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 जो प्रचंड विस्तीर्ण आहे, ज्यामध्ये मतदार जास्त आहेत, अशा प्रभागामध्ये मी निवडणुकीला सामोरं जात आहे. माझं नाव ॲडव्होकेट अमोल शालीन गणपतराव माने, माजी नगरसेवक. मित्रांनो, या प्रभागामध्ये गेली 5 वर्ष आपण बघितलं प्रशासक आहे. या प्रशासकाच्या राजवटीमध्ये या भागाचा विकास हा भकास झाला. या भागामध्ये समस्यांचं मोह निर्माण झालं. प्रशासक असल्यामुळे नागरिकांना दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण झाला. नागरिक कोणाकडे दाद मागू शकत नव्हते. आणि प्रशासकाचा कारभार बघितलं तर ज्या पद्धतीनं असं म्हटलं जातं की देशाला स्वातंत्र्य मिळालं, गोरे इंग्रज गेले, ते पुरवले, पण काळे इंग्रज जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या काळ्या इंग्रजांनी या कोल्हापूर शहराच्या प्रशासनाची पूर्ण वाहतात केलेली आहे. कुठलीही उपनगरात सुविधा नाही आहे. म्हणजे समस्याचं बोलायचं झालं तर त्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे समस्या वाढत आहेत. कचऱ्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा उठाव होत नाही, सांडपाणी निर्गत आहे, भटक्या कुत्र्यांचा फार मोठा प्रश्न आहे. भटक्या कुत्र्यांच्यामुळे जर तुम्ही पाहिलं, या उपनगरामध्ये संध्याकाळी 10 नंतर एखादा माणूस मोटरसायकलवरून प्रवास करू शकत नाही. कुत्रं मागायला लागल्यामुळं अपघात होणं, लहान मुलांना फाडून खाणं, असे भयंकर प्रकार झालेले आहेत. काही दिवसापूर्वी इथं शिवते तरुण मंडळ आहे, तिथं एक मुलगा गटारीमध्ये पडून बुडून वारला, तरी निर्लज्ज प्रशासनाला जाग आलेली नाही. बेबीवर तर खर प्रशासन आलेलं आहे. खरं म्हणजे यासाठी कार्यक्षम प्रशासनाचं एक डोळे उघडणारा नगरसेवक पाहिजे. मी नगरसेवक असताना महापालिकेत भाषण केलं होतं. भगतसिंगांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता आणि हा बॉम्ब टाकताना त्यांनी तो निरुपयोगी बॉम्ब टाकला होता, म्हणजे फक्त धमाका ऐकू यावं म्हणून. तेव्हा भगतसिंग म्हणाले होते की बहिऱ्यांना ऐकू यावं म्हणून या बॉम्ब टाकतोय. तसं या महापालिका प्रशासन बहिरं झालेलं आहे. याला लोकशाही मार्गानं, यांच्या कानामध्ये लोकशाही मार्गानं संवैधानिक पद्धतीने बॉम्ब फोडला पाहिजे. आणि प्रशासन निगरकट्ट झालेलं आहे. जनतेशी कुठल्याही प्रकारचं घेणं नाही. आपण जरी सूर्यनगर रोड बघितला, खुला रिंग रोड बघितला, या रिंग रोडवरती जवळजवळ 10 ते 15 लोक अपघातून मृत्यू पावलेले आहेत. तर यांना गांभीर्य नाही. जे लोकांनी मारायचं का? हे वरिष्ठ अधिकारी गाड्यातून हिंडतात, मोठे लोकप्रतिनिधी गाड्यातून हिंडतात, त्यामुळे यांच्यामुळे कुत्री लागत नाहीत, हे खड्ड्यात पडत नाहीत. मध्यंतरी लक्ष्मीबाई साळवे कॉलनीजवळ एका पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. गुन्हेगार कोणाला म्हणायला पाहिजे? खड्डे जे निर्माण झाले ते महापालिकेत दुर्लक्षामुळे झाले, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करताना त्या अभियंत्यावर गुन्हा दाखल केला की तू निष्काळजीपणे वाहन चालवते. म्हणजे असा सगळा मूर्ख प्रकार आहे. मित्रांनो, उपनगरामधील समस्यांची यादी वाढतच जाईल. या समस्या सुटण्यासाठी एक सक्षम, ज्याला अभ्यासाची जाण आहे, असा नगरसेवक निवडून गेला पाहिजे. मी महापालिकेमध्ये 5 वर्ष काम करत असताना जर आपण पाहिलं तर सभागृहामध्ये वेगवेगळ्या विषयांच्या चर्चेत भाग घेतला. नुसतं इथून निवडून जायचं आणि मौनी बाबा म्हणून तिथं बसायचं असं चालणार नाही. सभागृहामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या विषयांच्यावरती अंदाजपत्रावर भाषण करताना मी तेव्हा असं सांगितलं होतं की शाहू महाराजांचं त्यांना उदाहरण दिलं होतं की लुळं घोडं, पांगळं घोडं. म्हणजे शाहू महाराजांना एका मित्रांना विचारलं, अभ्यंकर वकील होते सांगलीचे, त्यांनी विचारलं होतं की शाहू महाराज तुम्ही आरक्षण का देताय? तर शाहू महाराजांनी त्यांना चंदी आणायला लावली कामगारांना आणि घोडी सोडली. जी सशक्त घोडी होती ती चंदी खाऊ लागली, आणि जी अशक्त होती, लोळीपाणी घोडी होती, ती बाजूला थांबली. शाहू महाराज म्हणजे यासाठी मी आरक्षण देतोय की ही सर्व ज्याप्रमाणे फक्त सशक्त घोडी खातायत, त्याप्रमाणे सशक्त विशेषाधिकारी मिळालेली माणसं हा उपभोग घेतात सगळ्या कायद्यांचा. म्हणून मला या दलित समाजाला बरोबर आणण्यासाठी त्यांना विषय अधिकार देऊन आरक्षण द्यायला पाहिजे. त्या पद्धतीनं उपनगरावर जो अन्याय होतोय, उपनगरातली आमची घोडी लोळीपांगडीच आहे. सगळा जो निधीचा मलिदा आहे हा शहरात मिळतो. शहरात रस्ते होतात, गटरी होतात, पाईपलाईन टाकून, चांगल्या पाईपलाईन नवीन पाईप टाकले जातात. शहरामध्ये रस्त्यावर डांबरावर थर गेले, पण उपनगरामध्ये दुर्दैवानं या प्रकारचा विकास झालेला नाही. तर उपनगराचा विकास करायचा असेल तर सक्षमपणे उपनगराची बाजू मांडणारा कार्यकर्ता नगरसेवक गेला पाहिजे. मला नंबरमध्ये सांगायचं आहे, मी एक उच्च विद्याभूषित आहे. मी LLB डिग्री फर्स्ट क्लासमध्ये पास केलेलं आहे. मी इंग्रजी साहित्यामध्ये MA केलेलं आहे. इतिहासमध्ये मी MA केलेला आहे. मी BJC आणि MJC या पत्रकारितेतल्या उच्च पदवी प्राप्त केलेल्या आहेत. शिवाजी विद्यापीठामध्ये मी पत्रकारितेमध्ये प्रथम आलेलो आहे. त्यामुळं काय बोलायचं, कसं बोलायचं याचा मला चांगला अनुभव आहे. आणि केवळ मित्रांनो, या प्रभागाचा केवळ भौगोलिक विकास होऊन चालणार नाही. प्रभागाचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, वैचारिक विकास झाला पाहिजे. या प्रभागामध्ये गुन्हेगारी वाढते, नशिली पदार्थ राजरोसपणे मिळत आहेत. हे नशिली पदार्थ कुठून येत आहेत यावर बंदी घातली गेली पाहिजे. खून, मारामारी, दरोडे असं होत आहेत, हे थांबलं गेलं पाहिजे. महिलांना प्रभाग सुरक्षित वाटला पाहिजे. मुलींना सांगितलं ते 7च्या आत घरात. मुलांना का सांगितलं 7च्या आत घरात? मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या काळात
रात्री अपरात्री एखादी स्त्री सोने दागिने घालून निवांत हिंडू शकत होती, तो निर्भयपणे स्त्रियांच्या मध्ये आला पाहिजे. आम्हाला आत्मसन्मान असणाऱ्या स्त्रिया, निर्भय स्त्रिया ते घडवायच्या आहेत, गुन्हेगाराला रोखायचं आहे आणि खऱ्या अर्थाने वैचारिक विकास करायचा आहे. या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. हे कोल्हापूर लोकराय शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे, ज्या शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा केला होता आणि जी लोक मुलांना पाठवणाऱ्या शाळेत त्यांना रुपये त्यावेळी ठेवला होता, त्या शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही राहतो. म्हणून या उपनगरामध्ये शिक्षण प्रसार करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. महात्मा फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. ती अविद्या या लोकांच्या मनातून गाळून टाकून खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षण मोफत आहेच, पण ते सर्वदूर पसरलं पाहिजे. या भागामध्ये राव बहादूर विचारे स्कूल सारखी शाळा आहे. ती शाळा तिथे शिक्षकांनी अतिशय संघर्षाने टिकून ठेवलेलं आहे. अशा अनेक शाळा निर्माण झाल्या पाहिजे, त्या टिकल्या पाहिजेत. मुलांना विद्या मिळाली पाहिजे, मुलं सुशिक्षित झाली पाहिजेत. माझ्या भागातली मुलं खून करणारी, दरोडे करणारी मला नको आहेत. माझ्या भागातली मुलं प्रशासकीय सेवेत एखादा IAS झाला पाहिजे, एखादा IPS झाला पाहिजे, एखादा इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये गेला पाहिजे, एखादा जज झाला पाहिजे. माझ्या भागातली मुलं ही तळमळीची आहेत, कष्टकरी आहेत आणि या भागामध्ये कष्टकरी समाज, हातावरचं पोट असणारा समाज आहे. या समाजाला न्याय देण्याची भूमिका माझी आहे. या समाजात काहीतरी रोजगार निर्माण केला पाहिजे. नुसतं त्यांना यायचं, मतासाठी दारू वाटायचे, पैसे वाटायचे आणि त्यांना लाचार करायचं नको आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गुलामाला तू गुलाम असले जाणीव करून द्या, त्याशी तो बंड करून उठणार नाही. तेव्हा या लोकांनी ठरवा सांगायचं की तुम्ही राजा आहेस, हे लोकपर्यंत तुझे गुलाम आहेत. आणि म्हणून लोकांचा हक्क जागृत करण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधानाचा 76वा वर्ष येतंय. 26 नोव्हेंबर 1949 साली बाबासाहेबांनी पवित्र संविधान समितीला अर्पण केलं. 26 जानेवारीला 1950 त्याची अंमलबजावणी झाली. या पवित्र संविधानामध्ये खरं म्हणजे संविधान हे फार पवित्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका महामानवाने संविधान लिहिलेलं आहे. हाडाची काड रक्ताचा घाम करून त्यांनी लिहिलेलं आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या संविधानाला लागले. या संविधानामध्ये 4.5-5 वर्षाची जी विषमता होती ती बाबासाहेबांनी आपल्या लेखणी संपून टाकलेलं आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. हा देश माझा आहे. संविधान काय सांगतं की सामान्य माणसा, तू भारताचा नागरिक, तू या देशाचा मालक आहेस. हा घटनेनं आम्हाला निसर्गदत्त अधिकार दिलेला आहे. म्हणून आम्ही आज या संविधान दिवसाचं औचित्य पाहून घरोघरी आम्ही संविधान वाटतोय. का वाटतोय? लोकांनी संविधान वाचलं पाहिजे, लोकांनी धार्मिक पुस्तक वाचली पाहिजेत, वैज्ञानिक पुस्तके वाचलं पाहिजेत, पण त्याही बरोबर संविधान का वाचलं पाहिजे की जे पुस्तक तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतं, ते पुस्तक या सर्व भारतीयांनी वाचलं पाहिजे. या भूमिकेतून बाबासाहेबांचा विचार पोहोचण्यासाठी आम्ही पुस्तक वाचतोय. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांना गुरु मानलं, संत कबीरांना गुरु मानलं, महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि या लोकांनी संपूर्ण भारताचा विचार केला. बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या जाती धर्मात बांधले गेलेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व आहे, वैश्विक व्यक्तिमत्व आहे. जिथे जिथे या जगामध्ये शोषित आहेत, वंचित आहेत, पीडित आहेत, अत्याचारित आहेत, जिथे जिथे स्त्रियांचा अन्याय होतो, तिथे तर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आपल्याला प्रेरणा देते. स्त्रियांना अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, कामगारांना अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. जगातलं सगळ्यात मोठं भाकरा धरण हे जलसंपदा मंत्री असताना बाबासाहेबांनी बांधलं. बाबासाहेबांनी कामगारांना ओव्हर टाईमचा अधिकार दिला, स्त्रियांना गरोदरपणामध्ये रजेचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या महामानवाने केल्या. आपल्या गुरुस्थानी शाहू महाराजांना मानलं. शाहू महाराज त्यांचे मैत्री संबंध होते. राजाराम महाराजांना मामा म्हणायचे. त्या कोल्हापूरचं ऋण त्यांनी कधीच विसरलेलं नाहीत. त्यामुळे कोल्हापूरचा नागरिक म्हणून मध्येच रासू गवई साहेबांनी आम्हाला खंडपीठ दिलं. हे खंडपीठ का दिलं तर कुठेतरी राजे शाहू महाराजांचे आणि बाबासाहेबांचे संबंध होते. त्या संबंधातून ऋण व्यक्त करण्याची संधी म्हणून रासू गवई साहेबांनी कोल्हापूरला खंडपीठ दिलं. मित्रांनो, ही परंपरा आहे आमची. छत्रपती शिवरायांची परंपरा आहे, राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराजांची परंपरा आहे, महात्मा फुलेंची परंपरा आहे, राजे शाहू महाराजांची परंपरा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा महामानव, या महामानवाने रशियात जाऊन शिवरायांच्यावर पोवाडा म्हणला. प्रथम मायभूमीच्या चरणा वंदन करून शिवबाई चरणा गातो मी कवना असं म्हणणारा अण्णाभाऊ साठे हा महामानव. आणि या महामानवाचा विचार करून आम्ही पुढे जातोय. आणि निश्चितपणाने येणारा महापालिका निवडणूक केवळ रस्ते, लाईट, पाणी आम्ही थांबणार नाही. तर या भागाचा वैचारिक विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. या भागातल्या महिला निर्भयी झाल्या पाहिजेत, धाडशी झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि बाबासाहेबांचे, शिवरायांचे विचार जनतेमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.